हाय युट्यूबर्सी ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तुम्हाला माहितीये का आता मी कुठे आहे? तर आता आले मी अलिबागला मस्त अशी वन डे पिकनिक एन्जॉय करायला। आणि आता मी अलिबाग बीच वरती आहे। अर्ली मॉर्निंगच इथे आले होते, आल्यानंतर मस्त अशी फ्रेश झाले आणि आता जी बीच वरती आपल्याला वाइब मिळते ती वाइब एक्सपिरियन्स करते मी। खूप छान वाटतंय, थंड थंड वाटतंय, कारण अगदीच मी बीचच्या बाजूला आहे बघा। तर इथलं म्हणजे अलिबाग बीच, अलिबाग मध्ये खूप बीच आहेत, खूप फोर्ट आहेत, तर सगळं मला ते एका वन डे मध्ये कॅप्चर करायचे, वन डे मध्ये सगळं एक्सपिरियन्स करायचंय, सगळंच बघायचंय। तर मग माझ्यासोबत तुम्हालाही मी घेऊन जाणार आहे इथल्या वेगवेगळ्या फोर्ट मध्ये, इथल्या बीच मध्ये, किंवा इथे असणारे वेगवेगळे अट्रॅक्शन आणि अशी खास पर्यटन स्थळे जी लोकांना अट्रॅक्ट करतात इथे येण्यासाठी। तर मग चला सुरुवात करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला, ज्यामध्ये आपण वन डे पिकनिक एन्जॉय करणार आहोत अलिबाग मध्ये। सकाळची बीचची वाईब किती छान असते ना, एकदम शांत वातावरण, त्यात या हळूच येणाऱ्या लाटा, त्यासोबत नुकताच झालेला सूर्योदय, आणि त्यात त्या अशा शांत समुद्रामध्ये किंवा शांत पाण्यामध्ये उभे असणाऱ्या नाव, हे सगळं बघायला एवढं भारी वाटतं ना, आणि ते सगळं एक्सपिरियन्स करायचं। म्हणून आज मी ही वन डे पिकनिक ठरवली। केव्हापासून मला इथे यायचं होतं, बट आज ते पॉसिबल झालं। तर आपण बघा, अलिबाग मध्ये जेव्हा अलिबाग बीच वरती येतो तेव्हा बीचच्या अगदीच बाजूला लेफ्ट साइडला आपल्याला छान छोटीशी बाग मिळते। त्या बाग मध्ये आपण फ्रेश होऊ शकतो, चेंजिंग वगैरे करू शकतो, आणि चार्जेस पण मिनिमम आहेत 10 रुपयापासून 35 रुपयापर्यंत मॅक्झिमम असे चार्ज आहेत। अंघोळ, अगदी चेंजिंग, सगळं रूम्स अवेलेबल आहेत तिथे। तर मस्त असं फ्रेश होऊन आपण इथे आपली जी बीचची वाईब आहे ते एन्जॉय करू शकतो। आणि इथलं या बीचचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे अलिबाग, हे असं मोठं भलं मोठं जे नाव आहे, जे लोकांना अट्रॅक्ट करतं फोटोसाठी, तर ते सुद्धा आपल्याला बघायला जायचं आणि तिथे मलाही असे छान छान फोटो काढायचे। चला मग जाऊयात। तर हा आहे जो तुम्हाला माझ्या मागे दिसतो तो स्टॅच्यू, तो सगळ्यांना अट्रॅक्ट करतो इथे फोटो काढण्यासाठी, ज्याच्यामध्ये अलिबाग बीच हे पूर्ण नाव आपल्याला दिसतं। तर चला मी तुम्हाला तो जवळून दाखवते नेमका कसा आहे तो। ALIBAG, अलिबाग, आणि त्यापुढे पाहतोय आपण तो बीच, हा अलिबाग बीच। हा जो स्टॅच्यू आहे किंवा हा जो पूर्ण वर्ड आहे, त्याचे एक एक लेटर एवढं मोठं बनवलंय की त्याच्यामध्ये एक माणूस आरामात उभा राहून छान असे फोटो काढू शकतो, जे मीही काढले। प्रत्येक लेटर जवळ जाऊन मी छान असे फोटो काढलेत, जे तुम्ही थंबनेल मध्येही पाहिलेत। छान छान असे फोटो आलेत। आणि बघा, हा आता स्टॅच्यू जो आहे आपल्या इथे समोर, हा स्टॅच्यू, त्याच्या जर आपण राईट साईडला पाहिलं तर तिथे बघा एक स्पॅरोचा छान असा स्टॅच्यू आहे, आणि ती एवढी मोठी आहे तरी एवढी क्यूट आहे ना, जी मी तुम्हाला दाखवते आता। ही जी स्पॅरो आहे ना, जी तुम्हाला मी आता दाखवते, ती आकाराने खूप मोठी आहे, पण तरी एवढी क्यूट क्यूट दिसते ना, की तिच्यासोबत मी छान छान असे फोटो काढलेत। सो मी तुम्हाला दाखवते की कशी आहे ती। हे बघा, आणि हे इथलं एक फोटोचं अट्रॅक्शनच आहे की इथे छान छान असे फोटो काढायला मिळतात। असे वेगवेगळे स्टॅच्यू आपल्याला बीच वरती पाहायला मिळतील, जेणेकरून आपण अट्रॅक्ट होतो असे छान छान फोटो काढण्यासाठी। हे बघा, तुम्हाला लाईव्ह दिसलंच की कसे लोक एन्जॉय करतात वेगवेगळ्या स्टॅच्यू सोबत। चला आता तुम्हाला दाखवते या अलिबाग बीच मध्ये असणारा खरा खुरा रणगाडा। रणगाडा मी या आधी फक्त मूवी मध्ये पाहिला होता, रिअल मध्ये केव्हा पाहिला नव्हता, जो आता मला पाहायला मिळतोय, आणि माझ्यासोबत तुम्हालाही पाहायला मिळतोय। आणि तुम्ही या आधी किंवा रिअल मध्ये असा खरा खुरा रणगाडा केव्हा पाहिलाय का, मला कमेंट करून नक्की सांगा। सो आता मी तुम्हाला दाखवते की रणगाडा नेमका कसा असतो ते। तर हा आहे रिअल रणगाडा। कसा असतो रिअल रणगाडा, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल, कारण मी स्वतः फर्स्ट टाइम पाहते। जो आपण जुन्या मूवीज मध्ये वगैरे पाहायचो,
खूप लोकांनी पाहिलाही असेल याआधी रणगाडा. चला आता इथे असणाऱ्या वॉटर राईड दाखवते तुम्हाला कोणकोणत्या आहेत त्या. तर चला दाखवते तुम्हाला त्या बीच वरती आपण कोणकोणत्या राईड करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा तुम्हाला कॅमल रायडिंग दिसते आणि माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिले की मला कॅमल राईड खूप आवडते. मी याआधी खूप वेळा केले, ती तुम्हालाही दाखवली मी. पण इथे बघा, इथे जे असणारे कॅमल आहेत ना ते किती अट्रॅक्टिव्ह आहे, कारण त्यांना पूर्ण सजवून आणलंय. हे बघा, पूर्ण सजवून एक त्याच्यावरती एक पालखी कशी असते त्या टाइप मध्ये हे केलंय आणि तशा राईड आहेत. आणि इथे ज्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होतात त्या आहेत, त्यांची तुम्हाला प्राइस सांगते मी. जसं की जेटस्की राईड आहे, बनाना राईड आहे, बंपर राईड आहे, स्लीपर राईड आहे, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राईड आहेत ज्यांची प्राइस 300 to 50 अशी आहे. मिनिमम प्राइस 250 आहे. मॅक्झिमम जर आपण वेगवेगळ्या राईड पाहिला तर त्यांची प्राइस 700 पर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळते. प्लस आपण लहान मुलांसाठी जसं आपण कार ड्रायव्हिंग करतो इथे, त्याचप्रमाणे आपल्या लोकांसाठी किंवा ऍडल्ट साठी पण इथे आहे. आणि सायकलिंगही आपण करू शकतो. आता सगळे लोक तेच राईड एन्जॉय करतात. आणि या बीचची किंवा अलिबागच्या सगळ्याच बीचची खासियत असणारी राईड म्हणजे पॅरासेलिंग. ते जर आपल्याला करायचं असेल तर सिंगल पर्सनची आपल्याला प्राइस किंवा तिकीट आहे 1000 रुपीज आणि जर कपल असेल तर 1500, म्हणजे आपल्या बजेटमध्ये आहे. कारण खूप छान असा एक्सपिरियन्स मिळतो त्याचा, जो मी नाही केव्हा केलाय बट मला करायचा आहे. आणि बाकी छोट्या मोठ्या राईड ज्या आपण नॉर्मली सगळ्या बीचला पाहतो त्याच आपल्याला इथं पाहायला मिळतात. चला आता हे सगळं तर पाहिलं, थोडं खायचं बघूयात. खाण्यासाठी जर आपण पाहिलं तर इथे बीचच्या आजूबाजूला व्हेज नॉनव्हेज आपल्याला सगळं खायला मिळेल. अगदी हॉटेल्स आहेत, छोटे छोटे स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेज नॉनव्हेज सगळं खायला मिळेल. मग अगदी ते फिरत्या चाटवाल्यांपासून प्रॉपर डिश किंवा प्रॉपर जेवण सगळंच आपल्याला इथे अवेलेबल होतं. तर ही पहा, ही आहे या बीचची बनाना राईड, ज्यामध्ये आपल्याला बनानावरती बसून जायचे पाण्यामध्ये आणि नंतर तो बनाना पूर्ण पलटी होतो आणि आपल्याला पाण्यामध्ये पाडतो. त्यानंतर अजून वेगवेगळ्या राईड आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. अलिबाग हा आपला कोकण किनारपट्टीचा एक भाग आहे. त्यामुळे इथले जे बीच आहे त्या सगळ्या बीच वरती पाणी हे एकदम निळशार आहे, थंड आहे आणि लांबूनही पाहिलं तरी आपल्याला निळं निळं दिसतं, कारण कोकण किनारपट्टी आहे. म्हणून इथे जास्त अट्रॅक्शन आहे बीचचं. जे आपण कोकणामध्ये एक्सपिरियन्स घेतो तेच आपल्याला इथे एक्सपिरियन्स घ्यायला मिळतं. त्यासोबतच इथे असणारे जे किल्ले आहेत ते पूर्णतः खाऱ्या पाण्यामध्ये वेढलेले आहेत. चारी बाजूने समुद्र आहे. तर आता मी चालले मुरुड जंजिरा बघायला, जो आपल्या इतिहासामध्ये कोणी न जिंकू शकणार असा अजिंक्य जो किल्ला आहे मुरुड जंजिरा, तो बघायला चालले मी. तो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला मिळणार आहे. बाय द वे, हा बीच कसा होता आणि माझ्या वन डे पिकनिकचा एक स्पॉट जो आता मी एक्सपिरियन्स केलाय तो कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूत एका नवीन लोकेशन मध्ये एका नवीन ठिकाणी. थँक्यू.